नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल अँड सेल ऑर्गनल्स या प्रकरणाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ सेल, components animal cell, plant cells, components of a cells, then activities that consume cellular energy and cytoplasms. So all these points we study in previous video, and today we start new point, cell organelles. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहतोय सेल ऑर्गनल्स. पेशी अंगके यांचा विचार आपण आजच्या व्हिडिओ मध्ये करतोय. So what is a cell organelle? Cell organelle म्हणजे काय? An organelles is a specialized subunit having specific function within cell. An organelle is a specialized subunit having specific function with the cells. They are organs of the cells. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके होय. विशिष्ट कार्य म्हणजे आपल्या शरीरात अनेक अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाचं कार्य वेगवेगळं असतं. त्याच पद्धतीने पेशीमध्ये सुद्धा काही फॅक्टर्स असतात, काही अवयव असतात. त्या पेशीमध्ये असणाऱ्या घटकाचं, अवयवाचं विशिष्ट काम असतं आणि त्या कामानुसार त्याला आपण काय म्हणतोय? सेल ऑर्गनल्स, पेशी अंगक असं म्हणतोय. थोडक्यात काय, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील जे उपघटक आहेत म्हणजे पेशीचे असणारे उपघटक त्यांना आपण पेशी अंगके म्हणतो. दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल. दे आर ऑर्गन ऑफ द सेल. ते पेशीचे अवयव असतात. ईच ऑर्गनल हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन्स. Each organelle has its own lipoprotein membranes. प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिन युक्त पटल असते. काय असते? मेद प्रथिन युक्त पटल असते. Except nucleus and chloroplast. Except nucleus and chloroplast, all other organelles can be seen only with electron microscope. पेशीमधील न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट ही दोन अंगक सोडली तर बाकीची सर्व अंगक आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहू शकतो. कुठली दोन अंगक सोडली तर न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट ही दोन अंगक सोडली तर बाकीचे सर्व अंगक आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने पाहू शकतो. चला तर आपण एक एक अंगकाचा विचार करू. पहिलं अंगक आहे न्यूक्लियस. पहिला अंगक आहे न्यूक्लियस, ज्याला आपण काय म्हणतो? केंद्रक. तर केंद्रकाचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी तुम्ही करून पाहायची आहे. आपण थोडक्यात ऍक्टिव्हिटी काय आहे ते पाहू. तुम्ही त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर इन अ क्लीन ग्लास स्लाइड. एक काचपट्टी घ्यायची स्वच्छ अशी आणि त्याच्यावरती एक पाण्याचा थेंब घ्यायचा आहे. Using an ice cream spoon, gently scrape the inner surface of your cheek. आपल्या गालाचा जो आतील भाग आहे त्या आतील भागाचा काही भाग आईस्क्रीमच्या चमच्याने तुम्ही काय करायचं आहे? खरडवून काढायचा आहे. With a needle, transfer a little material from spoon to the water drop on the slide and spread it evenly. With a needle, transfer a little materials from spoon to the water drop on the slide and spread it evenly. सुईच्या साहाय्याने चमच्यातील काही भाग काचपट्टीवरच्या पाण्याच्या थेंबामध्ये तुम्ही टाकायचा आहे आणि स्प्रेड इट इव्हनली आणि तो पसरवायचा. Put a drop of methylene blue stain on the smear. आणि त्या काचपट्टीवरती मिथिलीन ब्लू नावाचा रंजक त्याचा एक थेंब तुम्ही ठेवायचा आहे. Put a cover slip
and observe under microscope. त्याच्यावरती एक आच्छादन ग्लास ठेवा आणि त्याचा ऑब्झर्वेशन सूक्ष्मदर्शिकाखाली करा. Did you observe the cells with blue nucleus? Did you observe the cell with blue nucleus? तुम्हाला निळ्या रंगाचा केंद्रक तिथं पाहायला मिळतो का? The dark round spot seen under the microscope while observing the onion peeling stained with iodine is the nucleus of the cell. The dark round spot. The dark round spot. निळ्या रंगाचा एक स्पॉट तुम्हाला दिसेल मायक्रोस्कोपच्या खाली. While observing the onion peeling stained with iodine is the nucleus of the cell. ज्यावेळी तुम्ही आयोडीन युक्त कांद्याचा पापुद्रा सूक्ष्मदर्शिकाखाली पाहता तर तुम्हाला त्या पेशीमध्ये एक निळ्या रंगाचा न्यूक्लियस म्हणजे गडद निळा असा एक स्पॉट टिपका दिसतो जो न्यूक्लियस असतो. त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस. तर इथं न्यूक्लियसचं चित्र आहे. त्या न्यूक्लियसच्या चित्रानुसार न्यूक्लियस कसा असतो तो तुम्हाला पाहायला मिळेल. सो इन दिस न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द न्यूक्लियस देयर इज वन पार्ट. इट इज कॉल्ड न्यूक्लिओलस. म्हणजे केंद्रकाच्या मध्यभागी एक भाग आहे, त्या भागाला आपण न्यूक्लिओलस म्हणतो म्हणजेच केंद्रकी म्हणतो. आणि मधल्या भागात तुम्हाला इथं दिसेल क्रोमॅटिन म्हणजे ही रंगसूत्र आहेत. आणि आउटर साइड देयर इज अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बाहेरच्या भागाला तुम्हाला केंद्रका सभोवतालचं आवरण हे तुम्हाला दिसतं आणि त्या आवरणावरती न्यूक्लिअर पोर्स आहेत, केंद्रकी छिद्रे आहेत. सो दॅट इज अ न्यूक्लियस. नाउ वी शेअर इन डिटेल्स अबाउट दिस न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती इथं पाहतोय. When observed under electron microscope, we can see nucleus covered by a double-layered membranes with small pores. ज्यावेळी कांद्याचा पापुद्रा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली पाहतो, we can see nucleus covered by a double-layered membranes. आपल्याला दुहेरी आवरण असणारं आवरण म्हणजे केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावरती केंद्रकीय छिद्र दिसतात. म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनी पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकीय छिद्रे दिसतात. These pores allow the passage of material in and out of the nucleus. ही जी छिद्र आहेत त्या छिद्रांचा उपयोग काय होतो की केंद्रकाच्या आत बाहेर पदार्थांचं वहन करण्यासाठी या छिद्रांचा उपयोग होतो. म्हणजे काही पदार्थांना आत जावं लागतं, बाहेर यावं लागतं आणि त्यांचं वहन करण्यासाठी काम कोण करतं? हे केंद्रकाच्या बाहेर असणारे जे काही सछिद्र आहेत पोर्स त्यांच्या मार्फत हे काम केलं जातं. न्यूक्लियस हॅज वन राउंड न्यूक्लियस ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. न्यूक्लियस हॅज वन राउंड न्यूक्लिओलस. केंद्रकामध्ये एक गोलाकाराची केंद्रकी असते अँड ए नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स आणि त्याच्यामध्ये रंगसूत्रांचं जाळं असतं. क्रोमॅटिन आपल्याला माहिती आहे रंगसूत्रांचं जाळं इथं आत तुम्हाला पाहायला मिळतं. क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. रंगसूत्र जे आहेत ते रंगसूत्र कशा आहेत? पातळ दोऱ्यासारखी असतात. which condense to form short thick chromosomes at the time of cell divisions. पेशी विभाजनाच्या वेळी त्या रंगसूत्रांचं रूपांतर गुणसूत्रामध्ये होतं. म्हणजे केंद्रकाच्या आत न्यूक्लिओलसच्या सभोवती तुम्हाला रंगसूत्रांचं जाळं पाहायला मिळतं. आणि हे जे जाळं आहे ते जाळं कसं आहे? थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. दोऱ्यासारखं आहे, पातळ दोऱ्यासारखं. आणि पातळ दोऱ्यासारखं असल्यामुळं पेशी विभाजन ज्यावेळी केलं जातं त्यावेळी त्यांचं रूपांतर गुणसूत्रामध्ये होतं. फंक्शनल सेगमेंट्स ऑफ क्रोमोसोम्स आर कॉल्ड जीन्स. फंक्शनल segments on chromosomes are called genes.
गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना आपण काय म्हणतो, जनुके म्हणतो. म्हणजे गुणसूत्र जे आहेत, म्हणजे इथं रंगसूत्रांचं रूपांतर गुणसूत्रामध्ये होतं आणि त्या गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना, म्हणजे जे घटक कार्यात्मक आहेत अशा घटकांना आपण जनुके म्हणतो. ही झाली न्यूक्लियसची रचना कशी असते. याच्यानंतर आपण पाहतोय फंक्शन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं कार्य काय. There are given two functions of the nucleus. First is it control all metabolic activities of the cell and also the cell divisions. काय करते केंद्रक, तर पेशीच्या सर्व चयापचय क्रियेवरती आणि पेशी विभाजन यावरती नियंत्रण ठेवतो. Controls all metabolic activities of the cell and also the cell divisions. Second आहे, it is involved in the transmission of hereditary characters from parents to offspring. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जनुकांचं संक्रमण करण्याचं काम सुद्धा हे केंद्रक करत असतात. म्हणजे जनुकाद्वारे आनुवंशिक गुणांचं संक्रमण करण्याचं काम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे जनुकांचं संक्रमण म्हणजे आनुवंशिक गुणांचं संक्रमण पुढील पिढीकडे करण्याचं काम हे केंद्रक करतो. तर ही झाली केंद्रकाविषयी माहिती. आता एक पुढचा भाग आपण इथं बघतोय. बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का. तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट दिलेली आहे. ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस, जर न्यूक्लियस नसेल व्हॉट हॅपन्स. रक्तातील जर न्यूक्लियसच नसेल तर काय घडेल ते आपल्याला बघायचं. ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस, large quantity of hemoglobin can be accumulated in the RBCs and thereby large amount of oxygen can be transported. म्हणजे आरबीसी तुम्हाला माहिती आहे, लोहित रक्तकणिका. त्या लोहित रक्तकणिकेमधील केंद्रक जर नष्ट झाला तर काय होणार आहे, हिमोग्लोबिन साठी अधिक जागा निर्माण होईल. कधी, म्हणजे आरबीसी मधील जर केंद्रक नष्ट झाल्यामुळे जी काही जागा रिकामी होणार आहे ती जागा कोणासाठी असणार आहे, हिमोग्लोबिन साठी असणार आहे. कोणासाठी, हिमोग्लोबिन साठी. त्यामुळे काय होईल, जास्त ऑक्सिजन वाहून नेला जाईल. thereby large amount of oxygen can be transported. म्हणजे हिमोग्लोबिन साठी जास्त जागा निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम तिथे केलं जातं. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बघा, ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस of sieve tubes of the plant fluids, they becomes hollow and thereby transportation of food becomes easy. Due to loss of nucleus, म्हणजे केंद्रक नसल्यामुळे कशामध्ये, वनस्पतींच्या ज्या रसवाहिन्या आहेत त्या रसवाहिन्यामध्ये चाळण नलिका असतात आणि या चाळण नलिकामधील जर केंद्रक नष्ट झाला काय होतं, they becomes hollow, त्या पोकळ होतात and thereby transportation of foods becomes easy. Thereby becomes of foods become easy. Thereby transportation of food becomes easy. त्यामुळे अन्नाचं वहन करणं सुलभ होतं, सोपं जातं. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहितीसाठी दिलेल्या आहेत. आता केंद्रकाच्या माहितीनंतर आपण दुसरं ऑर्गनल पाहतोय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. दुसरा जो घटक आहे आपला आंतरद्रव्य जालिका. काय म्हणा त्याला, आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. आता हा भाग सुरू करण्यापूर्वी थिंक अबाउट इट, तुम्हाला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. काय करायचं आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ पाईपलाईन्स आर देअर इन युअर बिल्डिंग्स ऑर होम. तुमच्या घरामध्ये किती प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत. बघा, थोडंसं तुम्ही आता घरात आहात तर तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत जरा विचार करा. बघा, व्हॉट आर देअर फंक्शन्स, त्याचं कार्य काय, कशासाठी पाईपलाईन केलेलं आहे. मग पाण्याची पाईपलाईन असेल, लाईटची पाईपलाईन असेल, अँड व्हॉट विल हॅपन इफ दे वेअरंट देअर्स, आणि जर त्या तिथं नसतील तर काय होईल. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकता. या प्रश्नाचे जे उत्तर असणार आणि जे महत्व असणार आहे तेच महत्व ह्या ऑर्गनच्या बाबतीत आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. तुमचा विचार झाला असेल की पाईपलाईनचं महत्व, म्हणजे घरामध्ये, आपल्या घरामध्ये पाईपलाईनचं महत्व किती आहे. आता सर्वच ठिकाणी कॉन्क्रीटची घरं आहेत आणि कॉन्क्रीटच्या घरामध्ये जास्तीत जास्त
पाईपलाईन केलं जातं, जास्तीत जास्त पाईपलाईन केलं जातं घर बांधत असताना, घर बांधल्यानंतर सुद्धा. मग हे जे पाईपलाईन आहे, बऱ्याच प्रकारच्या पाईपलाईन्स असतात, त्याचे पर्पज वेगळे असतात. आता तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे पाईपलाईनचं जे महत्त्व आहे, आता मी तर सांगत नाही, कारण तुम्ही तो विचार करायचा आहे, त्यासाठी सांगत नाही. तर ह्या पाईपलाईनच्या महत्त्वानुसारच आपण पुढचा भाग पाहतोय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. काय आहे तर बघा, द ऑर्गनल विच कंडक्ट व्हेरियस इन सबस्टन्स इनसाइड द सेल इज कॉल्ड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. द ऑर्गनल विच कंडक्ट्स, असं अंगक म्हणजे पेशीचं असं अंगक, विच कंडक्ट व्हेरियस सबस्टन्स इनसाइड द सेल, पेशीच्या आतील वेगवेगळ्या पदार्थांना वाहून नेण्याचं काम केलं जातं, असं जे अंगक आहे त्याला काय म्हणायचं आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. आणि थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख करत असताना ER कसा करायचा आहे, ER, ई म्हणजे एंडोप्लाझमिक, आर म्हणजे रेटिक्युलम्स. आपण थोडक्यात ER, इथून पुढे काय म्हणणार आहे, ER म्हणणार. ER म्हणजे काय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. ER has a net-like structure consisting of interconnected miniature tubes and sheets filled with fluids. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स कसे असतात, आंतरद्रव्य झाले का कसे असतात, इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. एक जाळं दिसतं, काय दिसतं, जाळं दिसतं. इथे केंद्रभागी न्यूक्लियस आहे आणि केंद्रकाच्या सभोवती, न्यूक्लियसच्या सभोवती तुम्हाला हे जाळं इथे दिसतं. अशाच प्रकारची रचना इथं आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅज अ नेट लाईक स्ट्रक्चर, म्हणजे एक जाळं आहे. जाळं तुम्हाला माहिती आहे, व्हॉलीबॉलचं जाळं असेल, खिडकीचे जाळे असेल, तर ह्या ज्या जाळ्या असतात त्या पद्धतीने जाळी तुम्हाला दिसते. इट कन्सिस्टिंग ऑफ इंटरकनेक्टेड मिनिएचर ट्यूब्स अँड सीट्स फिल्ड विथ फ्लुइड्स. याच्यामध्ये काय असतं, ट्यूब असतात, नळ्या असतात, एकमेकांना जोडलेल्या अशा सूक्ष्म नलिका असतात आणि पट असतो. सीट्स म्हणजे काय, पट. आता पट म्हणजे काय, इथे दिसतं तुम्हाला, हा जो पट आहे हा सगळा पट आहे, काय पट. फिल्ड विथ फ्लुइड्स, आता ह्या सूक्ष्म नलिका ज्या आहेत आणि हे जे पट आहेत फिल्ड विथ फ्लुइड्स, हे काय आहेत, तरल पदार्थांनी भरलेले. कशाने भरलेले, तरल पदार्थांनी भरलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आत असणाऱ्या ज्या सूक्ष्म नलिका आहेत आणि जे पट्स आहेत म्हणजे मिनिएचर ट्यूब्स आहेत आणि सीट्स आहेत, हे तरल पदार्थांनी भरलेल्या आहेत. एंडोप्लाझमिक इज कनेक्टेड टू न्यूक्लियस फ्रॉम इनर साइड्स. एंडोप्लाझमिक न्यूक्लियस ज्या आहेत त्या न्यूक्लियसला आतील बाजूने जोडलेल्या असतात अँड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्रॉम आउटर साइड्स, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनला त्या बाहेरच्या बाजूने जोडलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय, आंतरद्रव्य झाले का आतील बाजूने न्यूक्लियसला जोडलेले असतात, म्हणजेच केंद्रकाला जोडलेले असतात, तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेल्या असतात. नाव नेक्स्ट हिअर्स रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स, म्हणजे काय, खडबडीत आंतरद्रव्य झाली का, कशाला म्हणायचं आहे. The endoplasmic reticulum has ribosomes granules on its outer surface. अशा काही आंतरद्रव्य जालिका आहेत की त्याच्या बाह्य भागावरती रायबोसोमचे कण आहेत, आणि रायबोसोमचे कण असतील तर त्याला काय म्हणायचं, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स, म्हणजे खडबडीत आंतरद्रव्य जालिका. का म्हणायचं आहे, बिकॉज इट हॅज रायबोसोम्स ग्रॅन्युल्स, इट हॅज रायबोसोम्स ग्रॅन्युल्स ऑन आउटर सरफेस, त्याच्या बाह्य भागावरती रायबोसोमचे कण आहेत. तर अशा पद्धतीने ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची रचना आहे. नाव विचारचं फंक्शन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. बघा इथं प्रत्येक अंगक आणि त्याचं कार्य आपण इथं पाहतोय. ज्या पद्धतीने आपण केंद्रकाचं कार्य पाहिलं त्या पद्धतीने आपण आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं कार्य पाहतोय, फंक्शन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. So there are given three functions. So we see first, it is the framework that support cells. पेशीला आधार देणारं एक चौकट आहे. आंतरद्रव्य झाले का काय, पेशींना आधार देणारं एक चौकट आहे. म्हणजे पेशींना आधारासाठी कशाच तरी आवश्यकता असते, प्रत्येक गोष्टीला आधाराची आवश्यकता असते, तसं पेशींना सुद्धा आधाराची गरज आहे. आणि त्या आधाराची गरज
कशाच्या रूपात असते? फ्रेमवर्कच्या रूपात असते, एक चौकटीच्या रूपात असते. सो इट इज द फ्रेमवर्क, म्हणजे हे एक चौकट आहे. कशासाठी? दॅट सपोर्ट द सेल, पेशीला आधार देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी. सेकंड फंक्शन आहे कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, प्रथिनांचं वहन करायचं आहे. काय करायचं आहे? प्रथिनांचं वहन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत प्रथिन वाहून न्यायचे. ते कार्य सुद्धा ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सहाय्याने केलं जातं. तिसरं आहे टॉक्झिन्स दॅट हॅव एंटर्ड द बॉडी थ्रू फूड्स, airs and waters are made water soluble by endoplasmic reticulums and then flushed out of the body. Toxins म्हणजे विष. बघा, टॉक्झिन्स दॅट हॅव एंटर्ड द बॉडी थ्रू फूड, एअर, वॉटर, आपल्या शरीरात अन्नामार्फत, हवेमार्फत, आपल्या शरीरात अन्नामार्फत, हवेमार्फत, पाण्यामार्फत काय टॉक्झिन्स प्रवेश करतात, म्हणजे विषारी पदार्थ प्रवेश करतात. आणि या विषारी पदार्थांना वॉटर सोल्युबल बनवण्याचं काम केलं जातं. आर मेड वॉटर सोल्युबल्स, जलद्रावणीय त्याचं केलं जातं, म्हणजे पाण्यात त्याचं रूपांतर केलं जातं, पाण्यामध्ये ते विरघळवलं जातं बाय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. कोणाच्या सहाय्यानं? बाय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स अँड देन फ्लश्ड आउट ऑफ द बॉडी, आणि त्याच्यानंतर ते शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. म्हणजे अन्न, हवा, पाणी यांच्या मार्फत शरीरात प्रवेश करणारे जे विषारी पदार्थ आहेत, त्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करण्याचं काम करून त्यांना शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम ह्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मार्फत केलं जातं. सो दिस इज अबाउट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स. आपण काय पाहिलं? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची ही रचना पाहिली, त्याच्यानंतर त्याचं कार्य काय आहे ते पाहिलं. आता पुढचा भाग आपण इथे पाहतोय, थिंक अबाउट इट. याचा जरा विचार करायचा. काय करायचं आहे? व्हॉट मटेरियल्स आर युज्ड टू पॅक युअर फेवरेट बिस्किट अँड चॉकलेट्स. तुम्हाला सर्वांना बिस्किट आवडतात, चॉकलेट आवडतात, पण बिस्किट चॉकलेट खात असताना त्याच्यावरती कोटिंग असतं, आवरण असतं. पण हे जे आवरण आहे ते आवरण कशापासून बनलेलं आहे, म्हणजे त्याचं पॅकिंग कशापासून केलेलं आहे, त्यासाठी कोणतं मटेरियल वापरलं आहे याचा कधी विचार केला? आणि काय केलं कोटिंग त्याचं, त्याला आवरण का दिलं, त्याचा कधी विचार केला? नक्कीच केला असणार आहे. व्हॉट इज द फंक्शन, नेक्स्ट क्वेश्चन इथे दिलाय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॅकिंग डिपार्टमेंट ऑफ एनी फॅक्टरी. कोणत्याही कारखान्यात गेला तर तिथं प्रोडक्शन असतं, आणि जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट पॅक करण्यासाठी पॅकिंग विभाग असतो. म्हणजे कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला ओपनली दिला जात नाही, त्याला पॅकिंग करूनच दिलं जातं. मग व्हॉट इज द फंक्शन, त्या पॅकिंग विभागाचं कार्य काय? आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. दोन गोष्टी आहेत, चॉकलेट, बिस्किट सारख्या पदार्थांना कोटिंग का केलं जातं, त्यासाठी कुठले पदार्थ वापरले जातात, आणि त्या विभागाचं काम काय असतं. तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची, त्याच्यावरती विचार करायचा आहे. पुढचं जे ऑर्गनल्स आहे ते आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी सकुल त्याला म्हणतो, काही जण त्याला गॉल्गी काय म्हणतात. तर त्याची रचना इथं आपल्याला बघायची आहे. पहिल्यांदा चित्र पहा. चित्रामध्ये बघितला तर बघा, असे एकमेकावरती कप्पे दिसतात, एकमेकावरती ठेवलेले काय असतात? कप्पे दिसतात. त्या कप्प्याच्या वरती एक स्मॉल स्पेअर दिसतो, गोल दिसतो. त्या गोलला काय म्हणायचं आहे? फ्युजिंग व्हेजिकल्स. फ्युजिंग व्हेजिकल्स म्हणजे आतमध्ये येणाऱ्या वहनांच्या पिटिका. आतमध्ये येणाऱ्या काय? वहनांच्या पिटिका, म्हणजे वहन करण्यासाठी आत बाहेर करावं लागतं, आणि आत येणाऱ्या ज्या पिटिका आहेत त्यासाठी फ्युजिंग व्हेजिकल्स इथं तुम्हाला दिले. त्याच्या खाली इथं एक पोकळ नलिका दिसते, त्याला ल्युमेन्स म्हणजे काय म्हणायचं? अवकाशिका. ल्युमेन म्हणजे काय? अवकाशिका म्हणायचं. इथं जसं फ्युजिंग व्हेजिकल दिसतं तसं इथं खाली तसंच सिक्रेटरी व्हेजिकल दिसतं, याला म्हणायचं स्त्रावी पिटिका. हे आत येणाऱ्या पिटिका आहेत, आणि इथे काय? स्त्रावी म्हणजे स्त्रवणाऱ्या पिटिका आहेत. त्यानंतर इथं दिसतं बघा एक गोल न्यू व्हेजिकल, त्याला म्हणायचं नवीन पिटिका, म्हणजे नवजात नुकतीच तयार झालेली पिटिका. त्याच्यानंतर ह्या ज्या पट्ट्या तुम्हाला दिसतात, पट्ट्याचा जो भाग दिसतो त्याला काय म्हणायचं आहे? सिस्टर्न. काय म्हणायचं त्याला? सिस्टर्न म्हणजे कुंड म्हणायचं आहे. इथं कुंडासारखा भाग दिसतो आपल्याला. कुंड म्हणजे माहिती आहे, आत खोलगट भाग असणारा भाग दिसतो, त्याला कुंड म्हणतो. त्यानंतर सीस फेस. सीस फेस म्हणजे काय? समपक्ष प्रावस्था. काय म्हणायचं त्याला? समपक्ष प्रावस्था.
तर अशा पद्धतीने ह्या प्रत्येक भागाला काय म्हणतात ते आपण बघितलं. आता गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, it is made up of 5-8 hollow and flat sacs placed parallel to each others. It is made up of 5 to 8 hollow and flats. पोकळ आणि चपट्या 5 ते 8 अशा चपट्या असतात. पोकळ असतात आणि चपटे असतात. 5 ते 8 असे एकमेकांना समांतर कोश असतात. काय असतात? कोश. म्हणजे 5 ते 8 पोकळ चपट्या कोश एकमेकाला समांतर असतात. and these sacs are called cistern. आणि अशा प्रकारचे जे कोश आहेत त्या कोशला आपण काय म्हणतो? सिस्टर्न म्हणजे कुंड म्हणतो. and are filled with different enzymes. आणि ते विविध प्रकारच्या विकारांनी भरलेले असतात. डिफरंट एन्झाइम्स अनेक प्रकारच्या विकारांनी भरलेले असतात. The proteins coming from ER, that is endoplasmic reticulums, are enclosed in vesicles. Protein coming from endoplasmic reticulums. अंतर्द्रव्य जालिकापासून निघालेले जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स काय केले जातात? आर एनक्लोज्ड इन व्हेजिकल्स. पिटिकामध्ये बंदिस्त होतात. म्हणजे आंतरद्रव्य जालिकापासून आलेली जी काही प्रथिनं आहेत ती प्रथिनं गोलीय पिटिकामध्ये बंदिस्त केल्या जातात किंवा बंदिस्त होतात. which come towards Golgi complex via cytoplasm. आता ही जी प्रथिन आहेत ही प्रथिनं कशी येतात? तर सायटोप्लाझम आपण बघितलं. सायटोप्लाझमच्या माध्यमातून गोल्गी सर्कलमध्ये ही प्रथिनं येतात आणि ही प्रथिनं गोलीय पिटिकामध्ये बंदिस्त केल्या जातात. म्हणजे पेशीद्रव्यामार्फत या पिटिका गोल्गी सर्कलपर्यंत येतात. They fuse with the formation phase of the Golgi membranes and empty their content in the cisterns. They fuse संयोग पावतात कोणाशी? with the formation of phase of the Golgi membranes. म्हणजे गोल्गी कायचा जो निर्मितीक्षम बाजू आहे म्हणजे गोल्गी कायची जी निर्मितीक्षम बाजू आहे म्हणजे नवीन काहीतरी तयार करण्याची जी काही बाजू आहे प्रोडक्शन बाजू आहे त्या बाजूशी ते काय करतात? संयोग पावतात आणि त्यांच्यातील द्रव्य कुंडामध्ये पाठवले जाते. अँड एम्प्टी देअर कंटेंट्स इन द सिस्टर्न्स. आणि जे काही द्रव्य तिथं तयार होतं ते द्रव्य कुठं पाठवलं जातं? कुंडामध्ये पाठवलं जातं. सो दिस इज अबाउट गोल्गी कॉम्प्लेक्स. नाउ नेक्स्ट पार्ट ऑफ दिस गोल्गी कॉम्प्लेक्स. ॲज दे पास थ्रू द सिस्टर्न they are chemically modified with the help of enzymes. कुंडाच्या घड्यातून ज्यावेळी ही विकर पुढे सरकतात त्यावेळी त्यांच्यामध्ये रासायनिक बदल होतो. त्या द्रव्यामध्ये बदल होतो विथ द हेल्प ऑफ कुणाच्या मदतीनं? विकरांच्या साहाय्यानं त्यांच्यामध्ये बदल होतो. म्हणजे ज्यावेळी हे जे द्रव्य आहे कुंडांच्या घड्यामधून पुढे सरकतं त्यावेळी विकरांच्या साहाय्यानं त्यांच्यामध्ये रासायनिक बदल घडवून आणले जातात. म्हणजे त्या द्रव्यामध्ये बदल होतात. दे आर अगेन पॅक्ड इन द वेसिकल्स. आणि ही बदल झालेली जी काय प्रथिनं आहेत ही प्रथिनं पुन्हा त्या गोलीय पिटिकेमध्ये पॅक केली जातात म्हणजे बंदिस्त केली जातात. These vesicles exit from the maturation phase. आणि हे जे वेसिकल्स आहेत ह्या ज्या पिटिका आहेत त्या काय करतात? गोल्गी कायच्या परिपक्व भागातून बाहेर पडतात. म्हणजे एंट्री करतात, परिपक्व होतात आणि परत बाहेर पडतात. म्हणजे काय होतं इथं? फ्युजिंग वेसिकल मधनं काही भाग या कुंडामध्ये येतो. कुंडामध्ये त्यांच्यात रासायनिक बदल होतो. म्हणजे जसं जसं पुढे सरकतात त्यांच्यामध्ये बदल होतो आणि बदल झालेली जी प्रथिनं आहेत ती परिपक्व भागातून बाहेर पडतात. म्हणजे इथं प्रोडक्शन होतं आणि इथं बाहेर पडतं. म्हणजे जसं कारखान्यामध्ये एखादी वस्तू तयार होते आणि पॅकिंग विभागाला पाठवले जाते त्या पद्धतीने इथं काम होतं. म्हणजे इथं काय होतं? द सिस्टर्न वर्क लाईक अ पॅकिंग डिपार्टमेंट दॅट लॅक्स अँड डिस्ट्रीब्यूट द सबस्टन्स. म्हणजे थोडक्यात सिस्टर्न काय करतं?
जसं कारखान्यामध्ये पॅकिंग विभाग असतो त्या पद्धतीचं काम करतो. म्हणजे वर्क्स लाईक पॅकिंग डिपार्टमेंट्स. पॅकिंग विभागामध्ये तयार झालेली वस्तू काय केली जाते, पॅक केली जाते अँड डिस्ट्रीब्यूट सबस्टन्स, त्याचं वितरण केलं जातं. तर अशा पद्धतीने सिस्टर्न इथे काम करतात. नाव इज फंक्शन्स ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स. आता गोल्गी कॉम्प्लेक्सचं फंक्शन काय, कार्य काय त्याचं. सो देर आर गिवन 4 functions of Golgi complex. First we share Golgi complex is the secretory organs of the cells. Golgi सकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे, स्त्रवणारं स्त्रावी असं अंगक आहे. सेकंड आहे इट्स मॉडिफाइज सॉर्ट पॅक्स मटेरियल्स synthesized in the cells enzymes mucus proteins pigments and dispatch them to previous target like plasma membranes and lysosomes. It modifies sort packs material synthesized in the cells. आता इथं गोल्गी काय करतं, सॉर्टिंग करतं, पॅकिंग करतं मटेरियल्स. ज्या पदार्थांचं संश्लेषण झालेलं आहे अशा पदार्थांचं सॉर्टिंग करतो, विभागणी करतो आणि पॅकिंग करून त्याला अपेक्षित ठिकाणी पाठवलं जातं. कुठं पाठवलं जातं, डिस्पॅच देम टू व्हेरियस टार्गेट लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लिसोसोम. ज्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, लिसोसोम आहे अशा ठिकाणी त्यांना पाठवलं जातं. पण कोणत्या पदार्थांना पाठवलं जातं. सो लुक हिअर एन्झाइम्स म्युकस प्रोटीन्स पिगमेंट्स. एन्झाइम म्युकस प्रोटीन्स पिगमेंट्स यासारख्या पदार्थांचं काय केलं जातं, इथं सिंथेसाइज केलं जातं, त्याचं मॉडिफिकेशन केलं जातं, संश्लेषण केलं जातं आणि संश्लेषण केल्यानंतर त्याचं झालं तर सॉर्टिंग केलं जातं, मग पॅकिंग केलं जातं आणि मग डिस्पॅच केलं जातं. ही सर्व कामं ह्या गोल्गी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून केली जातात. नेक्स्ट थर्ड आपण इथं बघतोय, it produces vacuoles and secretory vesicles. It produces vacuoles and secretory vesicles. It produce म्हणजे तयार करतं, काय तयार करतं, रिक्तिकाची निर्मिती करतात. and secretory vesicles स्त्रावी पिटिका म्हणजे रिक्तिका आणि स्त्रावी पिटिकांची निर्मिती करतो कोण, गोल्गी कॉम्प्लेक्स. It helps in the formation of cell wall, plasma membrane and lysosomes. It helps in the formation of cell wall, plasma membrane and lysosomes. पेशीभित्तिका तयार करण्यासाठी, प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी आणि लिसोसोम्स म्हणजे लयकारिका तयार करण्यासाठी, म्हणजे पेशीभित्तिका, प्लाझ्मा मेम्ब्रेन, लिसोसोम यांच्या निर्मितीमध्ये मदत करतो कोण, गोल्गी कॉम्प्लेक्स. म्हणजे थोडक्यात काय, गोल्गी कॉम्प्लेक्स एक स्त्रावी अंगक आहे आणि स्त्रावी अंगक असल्यामुळे एन्झाइम म्युकस प्रोटीन्स पिगमेंट्स यासारख्या पदार्थांचं संश्लेषण करतं, मॉडिफिकेशन करतं, त्यांचं सॉर्टिंग पॅकिंग करून योग्य त्या ठिकाणी त्याचं पाठवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर इट प्रोड्यूस व्हॅक्युल्स अँड सेक्रेटरी व्हेसिकल्स, रिक्तिका आणि स्त्रावी अंगकांची निर्मिती करतो. त्याच्यानंतर सेल वॉल्स, प्लाझ्मा मेम्ब्रेन्स अँड लिसोसोम यांच्या निर्मितीसाठी मदत करतो. सो दिस अबाउट गोल्गी कॉम्प्लेक्स. Now we see one scientist who study on this Golgi complex. आपण आता अशा एका शास्त्रज्ञाची माहिती पाहतोय ज्याने या गोल्गी कॉम्प्लेक्स वरती अभ्यास केलेला आहे. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. कॅमिलिओ गोल्गी डिस्क्राइब्ड द गोल्गी कॉम्प्लेक्स फॉर द फर्स्ट टाइम्स. सर्वप्रथम या गोल्गी कॉम्प्लेक्स वरती कुणी अभ्यास केला तर कॅमिलिओ गोल्गी यांनी त्याचं वर्णन केलं. He developed the staining technique called black reaction. त्याने एक काळी अभिक्रिया डेव्हलप केली एका तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. कुठल्या, स्टेनिंग टेक्निक म्हणजे रंजन तंत्राचा वापर करून काळ्या अभिक्रियेचा त्यांनी विकास केला. and with the help of it he studied nerve systems. आणि त्याचाच उपयोग करून त्यांनी चेतासंस्थेचा अभ्यास केला. आणि त्यांच्या ह्या कामाबद्दल ही won the Nobel Prize on 1906 along with Santiago Cajalls for the study of structure of nervous system. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी त्यांना ते नोबेल प्राइज देण्यात आलं. पण एकट्या कॅमिलो गोल्गीना नाही दिलं,
तर त्यांच्यासोबत काम करणारे सॅन्टिएगो काजल यांच्या सोबत त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलं. कशाबद्दल? चेतासंस्थेची रचना या घटकावर अभ्यास केल्यामुळे. चेतासंस्थेची रचना या घटकावर केलेल्या अभ्यासासाठी त्यांना 1960 मध्ये सॅन्टिएगो काजल सोबत एक नोबेल पुरस्कार देण्यात आला. सो विशियर्स इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट कॅमिलो गोल्गी. तर आतापर्यंत आपण न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स आणि गोल्गी काय या 3 अंगकाचा विचार केला. आणखी एका अंगकाचा विचार करून आपण इथं थांबतोय. पुढचा अंगक आहे लिसोसोम्स. पुढचं जे सेल ऑर्गनल आहे लिसोसोम्स, लयकारिका. लयकारिकांच्या बाबतीत आपण आता मजेशीर माहिती घेतोय. बघा, त्याच्या अगोदर काही प्रश्न तुमच्यासाठी आहेत. व्हॉट हॅपन्स टू द ॲग्रिकल्चरल वेस्ट आफ्टर अ फ्यू डेज when it is dumped in a compost pit? You know, here's agricultural waste. शेती कामातील कचरा तुम्हाला माहिती आहे. शेती कामामध्ये असणारे टाकाऊ पदार्थ, पालापाचोळा असेल, मलमूत्र असेल, असे बरेच पदार्थ काय केले जातात? कंपोस्ट पीट मध्ये टाकले जातात. म्हणजे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी जो खड्डा काढलेला असतो त्या खड्ड्यामध्ये टाकले जातात. आणि व्हॉट हॅपन्स इन सम डेज, काही दिवसानंतर त्याचं काय घडतं? आता तुम्ही सर्व जवळजवळ शेतकऱ्यांची मुलं आहात किंवा शेती परिसरातील मुलं आहात, त्यामुळे शोष खड्डा, कंपोस्ट खत कसं केलं जातं हे माहिती आहे. त्यावरच आधारित हा प्रश्न विचारला आहे. आणि इथं जे कार्य चालतं त्या कार्याला अनुसरून आपण एका घटकाचं काम बघतोय, तर लिसोसोम्स, लयकारिका म्हणजे काय पाहतोय. तर पहा, लिसोसोम्स म्हणजे काय? ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल्स. आपल्या पेशीमध्ये अनेक प्रकारच्या चयापचयाच्या क्रिया घडतात. ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल, पेशीमध्ये घडणाऱ्या चयापचयाच्या क्रियेमुळे ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड, काही टाकाऊ पदार्थ तयार होतात. म्हणजे चयापचयाच्या क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्या टाकाऊ पदार्थांचं डायजेशन करणारे एक अंगक किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे एक अंगक असतं. त्या अंगकाला लिसोसोम्स म्हणतात. सो लिसोसोम डायजेस्ट द वेस्ट. हे जे टाकाऊ पदार्थ आहेत त्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारे एक अंगक असतं. ते अंगक म्हणजे कुठलं आहे? लिसोसोम्स. म्हणजे थोडक्यात लिसोसोम म्हणजे काय? चयापचयाच्या क्रियेतून तयार झालेल्या टाकाऊ पदार्थांचं विल्हेवाट लावणारे अंगक म्हणजेच लिसोसोम्स. नाव व्हॉट इज द लिसोसोम. आता लिसोसोम काय असतं, कशा प्रकारचं असतं? तर पहा, लिसोसोम्स आर सिंपल सिंगल मेम्ब्रेन्स बॉन्ड सॅक्स फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. लिसोसोम एक सिंपल, साधं, सिंगल मेम्ब्रेन्स, एकेरी आवरण असं आहे, बॉन्ड सॅक्स फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. लिसोसोम एक साधं, एक पटलानं वेष्टित असा कोश असून त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात. म्हणजे काय असतात? पाचक विकरे असतात. म्हणजे पाचक विकरे असणारं साधं एकेरी आवरण असणारं एक कोश म्हणजेच काय? लिसोसोम. तर लिसोसोमची ही थोडक्यात माहिती आहे. लिसोसोम म्हणजे एक कोश आहे ज्याला एकेरी आवरण आहे आणि सिंपल आहे, ज्याच्यामध्ये काय असतात? डायजेस्टिव्ह एन्झाइम्स म्हणजे पाचक विकरे भरलेली असतात. नाउ व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लिसोसोम्स? विशेष फंक्शन ऑफ लिसोसोम्स. लिसोसोमचं कार्य काय? फर्स्ट विशेष इम्युनो सिस्टम्स. व्हॉट इज फर्स्ट इयर्स? इम्युनो सिस्टम्स. इम्युनो सिस्टम, दॅट इज द फर्स्ट फंक्शन ऑफ दिस लिसोसोम्स. रोग प्रतिकार यंत्रणा. रोगाला प्रतिकार करण्याची यंत्रणा कशामध्ये आहे? तर लिसोसोम मध्ये आहे. इट डिस्ट्रॉयज व्हायरस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल्स. पेशीवर हल्ला करणारे जे काही व्हायरस आहेत, जीवाणू आहेत, त्यांना नष्ट करण्याचं काम ह्या इम्युनो सिस्टीम करतात. दुसरा आहे डिमोलिशन स्क्वॉड्स. त्याला म्हणायचं आहे उद्ध्वस्त करणारं पथक. स्क्वॉड म्हणजे पथक, उद्ध्वस्त करायचं. कुणाला उद्ध्वस्त करायचं आहे? It destroys worn out cellular organelles and organic debris.
इट इज अ डिस्ट्रॉय, नष्ट करतं. कुणाला करतं? वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गॅनिक, जी जीर्ण झालेली पेशी अंगक आहेत, जीर्ण आणि कमजोर अशी जी काही पेशी अंगक आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम हे डिमोलेशन स्क्वॉड करतो. आणि कुणाला करतो? ऑर्गॅनिक डेब्रिज, टाकाऊ पदार्थ. जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम करतं. म्हणजे काय करतं? त्यांना पेशीच्या बाहेर टाकण्याचं काम करतं. म्हणजे जीर्ण आणि कमजोर असणारे पेशी अंगक असतील किंवा टाकाऊ पदार्थ असतील यांना पेशीच्या बाहेर टाकण्याचं काम हे डिमोलेशन स्क्वॉड करतं. थर्ड फंक्शन इज सुसाइड बॅक. यू नो वर्ड सुसाइड. तुम्हाला सर्वांना सुसाइड या शब्दाचा अर्थ माहिती आहे. आत्महत्या केली. काय केलं? सुसाइड केलं. म्हणजे काय केली? आत्महत्या केली. मासे सुसाइड करणारे बॅगा सुद्धा येत आहेत. कशामध्ये? लयकारिकामध्ये, लिसोसोम मध्ये. When a cell becomes old or is damaged, ज्यावेळी एखादी पेशी ओल्ड म्हणजे जुनी होते, डॅमेज होते, खराब होते, तर त्यावेळी काय होतं? लिसोसोम बर्स्ट. लयकारिका काय होतात? बर्स्ट होतात म्हणजे फुटतात. म्हणजे ज्यावेळी पेशी जुन्या होतात, डॅमेज होतात, त्यावेळी लिसोसोम्स बर्स्ट होतात म्हणजे लिसोसोम फुटतात. अँड एन्झाइम्स डायजेस्ट देअर ओन सेल्स. आणि जी विकर आहेत ती विकर काय करतात? स्वतःच्याच पेशींचं पचन करतात. म्हणजे तिथं असणाऱ्या पेशींना ते खाऊन टाकतात, त्यांचं पचन करतात. अँड लास्ट फंक्शन ऑफ दिस लिसोसोम ड्युरिंग स्टार्वेशन, उपासमारीच्या काळामध्ये लिसोसोम डायजेस्ट स्टोअर्ड प्रोटीन्स, फॅट्स. लिसोसोम काय करतो? जे साठवून ठेवलेले प्रथिन आहेत, फॅट्स आहेत, त्यांचं डायजेशन करतो. म्हणजे उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवून ठेवलेली जी प्रथिनं आहेत आणि मेद आहेत त्यांचं पचन करतं. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ लिसोसोम्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 4 अंगकांचा अभ्यास केला. त्यातील पहिला अंगक आहे न्यूक्लियस, दुसरं अंगक आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स, तिसरा आहे गोल्गी कॉम्प्लेक्स आणि चौथा आहे लिसोसोम्स. तर अशा ह्या 4 अंगकांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. आता राहिलेली जी अंगक आहेत कोणती आहेत? तर मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्युल्स आहे, प्लास्टिड्स आहे, क्लोरोप्लास्ट आहे. या सर्वांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करतोय. आतापर्यंत या प्रकरणाचे आपण 2 व्हिडिओ बघितले आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये थोडा भाग पाहिला. त्या भागावरती तुम्ही नोट्स तयार करायचे. काय करायचे? नोट्स. काही डायग्राम्स आहेत, फिगर्स आहेत, न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम्स आहेत, या आकृत्या तुम्ही काढायच्या आहेत आणि त्यांना नाव देण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण पेशी अंगक 4 पेशी अंगकांचा विचार केलेला आहे. आपण आता इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. तुम्ही जर हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. डोंट फॉरगेट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल्स.